शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांनी 2 दिवसांपूर्वीच त्यांचं काही खरं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवू नका असं विधान केलं होतं। त्यामुळे अनेक चर्चाही रंगल्या होत्या। दरम्यान याच संदर्भात त्यांनी आज स्पष्टीकरण दिलंय। मी नाराज वगैरे नाहीये, मला बाहेर बोलायची चोरी झाली असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। शक्तीपीठासंदर्भातील मोर्चाला संबोधित करताना मी बोलत होतो असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। मी नाराज नाहीये, मला बाहेर बोलायची चोरी झाली असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय। राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही। त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। नाराज वगैरे काही नाही आहे। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे। मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा। ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं की कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात। त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का, तुम्ही स्ट्रॉंग आहात का, तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का? आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलं आहे, हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही। पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो। त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका। तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती।